श्री वसंत, इतर सर्व पोलीस उपायुक्त, माझे इतर सर्व सहकारी ACPs, PIs आणि इतर सगळे जे स्टाफ आहे, अंमलदार आहे, तसेच आमचे पत्रकार बंधू आणि काही लोकांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते सर्व इथे उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्या मी अभिनंदन करतो, धन्यवादही करतो की आपण इथे आले. एक दिवशी ऑफिसला मला एक मेसेज आला आणि मेसेजमध्ये लिहिलं होतं की साहेब आपण एक पाळणाघर आमच्यासाठी सुरू करू शकतो का. तर आम्ही शोधण्याची सुरुवात केली की इथे होता का असं पाळणाघर आपल्याकडे. मग ते आम्हाला कळलं की इथे होता एक पाळणाघर, परंतु तो सध्या बंद आहे. आणि मग आम्ही इथे आलो, बघितल्यानंतर फार वाईट वाटलं की इमारत आहे परंतु त्याचे वापर होत नाही आहे, व्यवस्थित बंद पडलेली होती आणि आपण पाहिलं की कशी त्याची परिस्थिती होती. मग आम्ही जॉईंट CP साहेब, HQ मॅडम आणि इतर सर्व अधिकारी आम्ही बसलो. तर आम्ही डिसाईड केला की आपण एक परत त्याला सुरुवात केली पाहिजे आणि हे पण एक टार्गेट पण ठरवला की पुढचे जवळपास 1 महिन्यामध्ये आपण याला सुरू करायचे आहे. आणि जवळपास 25-30 दिवसामध्ये हे सगळं तयार झालेलं आहे. याच्यात म्हणजे सीलन होती भरपूर, मग ट्रीटमेंट करून घेतला रूफच्या, त्याच्यानंतर आतमधला कसे डिज़ाइन करायचे हे सगळं आणि काय साहित्य याच्यासाठी लागेल. तो मैं एक दिन अनुराग है जो जिनसे जिम में मिलता हूँ, उनकी वाइफ प्रिंसी, तो इनसे हमारी बात हुई कि क्योंकि इनका छोटा बच्चा है तो इनसे बोला कि इसके लिए हमको आपकी मदद लगेगी. तो इनको मैंने यहाँ पे भेजा अपने स्टाफ के साथ में. और फिर यहाँ पे आके जब इन्होंने देखा कि बोले कि सर हम ज़रूर इसमें आपका सहकार्य करेंगे एंड दे डिड नॉट आस्क फॉर एनी कंसल्टेंसी फीस ऑल्सो. थैंक यू फॉर दैट. तो इसके अलावा जो है एक के बाद एक जो है इस तरह से जुड़ते गए. शामिल है या बाकी सब लोग हैं जो भी मदद कर सकते थे इन्होंने किया. और हमारा जो वेलफेयर फंड है उससे भी जो भी मॅक्सिमम हो सकता था वो हमने करने की कोशिश की आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं की सुविधा अशी राहिली पाहिजे की आपलं जे आहे असं नाही वाटलं पाहिजे हे पोलिसांच्या हे आहे. तर द बेस्ट फॅसिलिटीज विच आर अवेलेबल इन एनीवेअर इन अ क्रॅश, सो ऑल दोज फॅसिलिटीज वी हॅव ट्राईड टू ब्रिंग हिअर आणि सगळे प्लेस करण्यात आलेले आहे. अजूनही काही सुविधा जर इक्विपमेंट काय लागले तर आपण याच्यात ॲड करू. भरपूर वेळ जसे आपले जॉईंट CP साहेबांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याप्रमाणे आपले महिलांचे प्रॉब्लेम्स असतात आणि ते वेलफेअर बघण्याची जिम्मेवारी आपली आहे. ज्यावेळेस आम्ही सांगतो की तुम्हाला 24 तास काम करायचं आहे किंवा तुम्हाला आता जास्त तास काम करायचं आहे किंवा तुमच्या ट्रान्सफर दुसरी जागा आम्ही करतो आहे. काही वेळेस त्यांचे पती बाहेर राहतात किंवा त्यांचे जरी बरोबर राहिले तर दोन्ही नोकरीवर जातात. असे भरपूर इश्यूज आहेत ज्याच्याबद्दल आपण विचारच करत नाही. मग एक हे सुरुवात केली आणि याचा फायदा सगळे घेतील. आणि आपण हे जे केअरटेकर्स आहे हे पण प्रोफेशनली जे ट्रेंड आहे किंवा असे लोक ज्यांना आपण ट्रेन करून इथे लावणार आहे. मोठी सुविधा आहे कारण इथे भरपूर मुले राहू शकतात आणि जर गरज पडली तर आपण 24 तासासाठी पण त्याला सुरू ठेवू. और ये सब करते वक्त हमारे जो कुछ अधिकारी हैं, कुछ PIs हैं जिनको आज हम सर्टिफिकेट भी देने वाले हैं, जिनको सिर्फ बताया गया हमारी टीम की तरफ से कि आपको ये मदद करनी है, तो उन्होंने जाके मदद की है इसको. और वो सब अधिकारी यहाँ पे हाजिर हैं. कहने का मतलब ये है कि सब लोगों ने एज ए टीम इसमें काम किया है. उसमें पब्लिक के लोग हों या हमारे सभी ऑफिसर्स हों. मग याच्यामुळेच आज इतका लवकर ही सगळी तयार झालेली आहे आपली सुविधा. मुलांना बघून फार आनंद होतोय की सगळे इथे ये आलेले आज आणि आनंदाने बघताय. आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्ही पाहिला ज्याप्रमाणे ते खेळत होते, हे जे आपण बलून किंवा सध्या तो आहे किंवा जेवढी खेळणी आहे त्याचा उपयोग ते सगळे हे करतील असं मला पूर्ण खात्री आहे. और ये सुविधाएं और ये जो वेलफेयर का जो भी पैसा है ये आपका है. ये मैं आप लोगों को बताना चाहता हूँ. जो भी हम लोग करते हैं अगर हम एज अ सीनियर ऑफिसर्स अगर इन चीज़ों का ध्यान नहीं रखेंगे या रख पाएंगे तो मुझे ऐसा लगता है कि हम एज अ सीनियर ऑफिसर कहीं ना कहीं
फेल हो जाएंगे चीज़ों में। तो ये जो सुविधाएं हैं इसको और बढ़ाने की कोशिश कर रहे हैं। इसके अलावा भी कुछ एक ऐसी चीज़ें हैं जिसमें हमने अभी मेरे ऑफिस में ही 4th फ्लोर पे जो हम लोग एक मेडिटेशन रूम बना रहे हैं, या फिर उसको हम कुछ ऐसे इक्विपमेंट जब हमारा ऑफिसर या जो अमलदार हैं जब घर वापस जाते हैं जो अपनी जो टेंशन्स हैं, स्ट्रेस है, उसको ऑफिस में ही छोड़ के जाएं और जब घर जाएं तो अच्छे मन से और इससे जाएं कि मैं अब जाके मेरा ऑफिस का काम हो गया, अब मैं आराम करूंगा। ये सुविधा हम लोग अपने ऑफिस में सीपी ऑफिस में करने जा रहे हैं, जिसका ऑलमोस्ट हॉल जो है हमारा तैयार हो गया है और वहाँ पे मेडिटेशन सेशंस हो या वेलबींग के लिए जो भी हम कर सकते हैं वो सब चीज़ें हम लोग करने वाले हैं। इसमें जो भी चीज़ें हैं अपना जैसे आप देख रहे होंगे, क्योंकि कमिटमेंट आपली पोलिसांचे जे आहे जे त्याच्यात कुठलेही लेवलचे अधिकारी असतील सगळ्यांच्या फुल कमिटमेंट आपण पाहिलं असेल। कालच्या जे आपलं इतकं मोठे 3-4 बंदोबस्त होते, परंतु सगळे बंदोबस्तांमध्ये आपले जे अधिकारी होते, अंमलदार होते, 24 तास तिथे उभे राहिले। आता एक एकच्या नाव मी घेऊ शकत नाही, परंतु मी सगळी जागा फिरत होतो, सगळ्यांना भेटत होतो। मग तुम्ही जर तुमच्या 100% जास्त देत आहे तर माझी जिम्मेवारी आहे तुमची काळजी घेण्याची, तुमच्या वेलफेअर बघण्याची। म्हणून आपण एक ही सुरुवात परत केलेली आहे। तुम्ही याचा जरूर फायदा घ्या। तुम्ही सांगा आम्हाला अजून काय काय याच्यात सुविधा पाहिजे। ज्यावेळेस मी इंटरॅक्ट करत होते आमचे एक अंमलदारांनी सांगितलं, महिला अंमलदार होती, त्यांनी सांगितलं की साहेब मी एक मुलासाठी 3,500 रुपये देते आहे। इथे आलेले आहेत ते मला माहीत नाही, ते जी मला भेटली होती म्हणजे त्यांचे 2 मुले आहे, म्हणजे 7,000 रुपये ते त्याच्यासाठी देत होते। तर हे जर इतकी मोठी रक्कम त्याचे पॉकेटमधून जर तिकडे जाती आहे तर इथे आपण फार कमी पैशांमध्ये, कारण हे चालवायचं पण आहे, त्याचा फायदा व्यवस्थित झाला आणि आपण फ्रीमध्ये जर ठेवला तर त्यांना वाटेल की ठीक आहे चालतो, असं न करता एक रिजनेबल फीस आपण याच्यात ठेवू आणि ती फीसचा फायदा परत याला रन करायला किंवा याच्या अपग्रेड करायला होईल। याच्यात जे जे मुलांना शिकवण्यासाठी जे लागेल ते आपण जरूर करू। आणि आज आपण सगळे इथे आलेले तुमच्या खूप खूप मी धन्यवाद करतो तुम्ही। आणि एक नवीन आपण ही सुरुवात केलेली आहे, जसे जॉईंट सीपी साहेबांनी सांगितलं की ते टिकली पाहिजे, म्हणजे आज सुरू आपण करतोय पण टिकवण्याची जिम्मेवारी तुमची आहे। आज पी साहेब तुमची आहे आणि HQ मॅडम आहे किंवा वेलफेअरची जी टीम आहे ही तुमची जिम्मेवारी राहील। तुम्ही परत इथे व्हिजिट करा, जर काही गरज लागली तर आम्हाला जरूर सांगा, आपण याला अजून अपग्रेड करू। आणि आपले जे अधिकारी आले त्यांनाही सांगतो की जर इथे काय लागला किंवा तुम्हाला वाटतंय तर हे जरूर तुम्ही इथे ॲड ऑन करा। माझी अजून एक हे राहील, जिथे आपल्याकडे जागा असतील जसे DCP ऑफिस असतील किंवा इतर जागा जिथे यांना आपण अजून असे कॅशे सुरू करू शकतोय पाळणाघर, ते आपण जरूर करू। कारण ज्यावेळेस जसं परत मी सांगतो की जॉईंट सीपी साहेबांनी जसं सांगितलं की मुले आणतात, आम्ही पण पाहिलेलं आहे काही पोलीस स्टेशनमध्ये ते सोबत आणतात कारण त्याला बघायला कोणी नसतो। तर ही जर अशी परिस्थिती असेल तर हे परिस्थिती आपल्याला बदलावा लागेल। त्याच्यानंतरच आपले जे महिला अंमलदार आहेत ते जास्त चांगली ड्युटी करू शकणार, चांगलं काम दाखवणार आणि आपला सगळ्यांना त्याचा फायदा होईल। आपल्या सगळ्यांचा मी खूप खूप धन्यवाद करतो। आणि हे जे सुरुवात आहे त्याच्या सगळ्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे आणि आपले जे काही अंमलदार बाहेर आहेत त्यांनाही जाऊन सांगा आणि आपण याला व्यवस्थितपणे वापरू। खूप खूप धन्यवाद। ऑल दी बेस्ट।